पहा, हा विद्यार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेला आहे, याला विचारूया. यानं जे इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे कष्टकऱ्यांसाठी आहे. म्हणजे जे अवजड वस्तू, अवजड माल जे वाहून नेतो ना आपण, पोते वगैरे 50-60 1 क्विंटल वगैरे, त्याच्यासाठी अगदी सोयीचं आहे. पहा, याला विचारूया की हे यांनी कसं बनवलं, याचा खर्च, उद्देश आणि गायडन्स. ठीक आहे, सात्विकला विचारूया की हे तुला कसं बनवलं, म्हणजे तुला कल्पना कशी सुचली? सर, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि घरी आई आणि मी आणि माझा मोठा भाऊ होता. तर तो गॅस टाकीवाले होते, ते आले आणि त्यांनी खालच्या मजल्यावरतीच तो गॅस ठेवला. आम्ही तिसऱ्या मजल्यावरती राहत होतो. तर आम्हाला पप्पा येण्याची वाट पाहावी लागली आणि पप्पानी जेव्हा तो आपल्या खांद्यावर टाकून वरती नेला तेव्हा त्यांची मानेच्या जवळची एक शीर हलकी दाबली गेली. त्यांना महिनाभर त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्यांना खूप त्रास झाला. तर त्याच्यातून मी करून काहीतरी बनवायचं ठरवलं. आधी मी पूर्ण असं नाही बनवलं की मी फक्त चाक केले आणि खालच्या खाली ते करण्यासाठी बनवलं. पण नंतर सुचलं की पायऱ्यांवरती एकाच वरती न्यायचं, कारण पायऱ्यांवरती तो खूप त्रास होतो माणसाला न्यायला. तर मी त्याच्यामध्ये थोडंच माझी विद्यालयाच्या शिक्षकांची मदत घेतली व माझ्या वडिलांना मी संकल्पना सांगितली. त्यांना ती खूप आवडली व त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने हे मेकॅनिझम तयार केलं. आणि मी माझ्या विज्ञानाचे शिक्षक जेव्हा हे दाखवलं तेव्हा त्यांनी माझं इन्स्पायर अवॉर्डसाठी नामांकन केलं. आणि याचा खर्च खूप कमी आहे, फक्त 1700 रुपयामध्ये तयार झालं. ह्या टोटल जे उपकरण आहे याचं टोटल वजन आहे फक्त 12 किलो. आणि याच्यावर आपण सिलेंडर किंवा 50 किलो पर्यंत जे वस्तू असतात त्यांना खालच्या बाजूला वरच्या बाजूला नेऊ शकतो. आणि समजा याचे चाक किंवा हे जे रॉड आहेत ना, अँगल, हो. हे जर मोठे लावले तर 1 क्विंटल 2 क्विंटल पण हो सर. म्हणजे त्यांच्या उपयोगाप्रमाणे उपयोगाप्रमाणे पहा, इथं पहा, आणि इथे 3 चाक लावलेले पहा, आणि तिकडे 3 चाक आणि पहा इकडे. हे असं असं हे चालेल. थोडं चालून दाखवा. पहा, म्हणजे हे आपल्याला असं सोयीस्कर होतं. मुलासाठी काय लाभदायक कधी निर्माण होईल काही सांगता येत नाही. या मुलाचं करूया आपण, कारण हा कष्टकरी वर्गातला मुलगा आहे आणि स्वतःच्या वडिलांना झालेले कष्ट याला पावले नाही, त्याच्यातून या यंत्राची निर्मिती या मुलांनी केलेली आहे. खूप खूप अभिनंदन. तर पहा, समजा मध्ये जर एखादी वीट किंवा दगड आला तर त्याला पार करून हे यंत्र कसं समोर जाईल, सांग बेटा. हे बा सर, समजा ही वीट आता याच्यामध्ये आली, ही वीटला आपण पायरी पण समजू शकतो. तर हे असं, हे जे वरचं चाक आहे हे दुसऱ्या पायरीवरती पडतं, हे तिसरं त्याच्या वरच्या पायरीवरती, आणि असं ते मजल दर मजल वरती चढत जातं. अडथळा जरी आला तरी अडथळा उचलायची गरज नाही, त्याला काही धक्का न लावता सुद्धा यंत्र समोर जाईल. हो सर. म्हणजे पहा, खूप चांगली शोध या मुलाची.